महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 जुलै हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की अनेक मराठी माणूस, अनेक शिवसैनिक, मनसैनिक जे आहेत ते ह्या दिवसाची वाट पाहत होते. दोन्ही भाऊ कधी एकत्र येणार, एका कार्यक्रमानिमित्त तरी मंचावर येणार काय, अशा चर्चा अनेक सुरू होत्या. 3 महिन्यांपासून खरं तर ह्या चर्चांना सुरुवात झाली होती. अनेकांनी जे आहे ते ह्या दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयीचे अनेकांनी प्रयत्न केले. त्याचपैकी एक मुख्य नाव म्हणजे चंदूमामा वैद्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे चंदूमामा जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मामा, मेळावा होणार आहे दोन्ही भावांचा. विषय जरी हिंदी सक्तीच्या विरोधातला असला, मराठीचा जरी विषय असला, तुम्ही मेळाव्याला जाणार का? काय तुमच्या भावना? दोन्ही भाऊ आहेत ते एकत्रित येणार आहेत. नक्की, मी तर मेळाव्याला नक्कीच जाणार. आणि याची डोळा याची देई दोघांना एका मंचावर बघून मला पण खूप समाधान होईल, आनंद होईल. यासाठी मी जरूर तिथे जाणार आहे. पण याच्या अगोदर तुम्ही अनेक प्रयत्न केले दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयीचे. त्या प्रयत्नांविषयी काय सांगाल? कारण की जेव्हा राज ठाकरे 2006 पासून 2006 साली बाहेर पडले शिवसेनेतून, त्यानंतर खरं तर तुम्ही प्रयत्न केले होते. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांशी तुम्ही बोलायचात, उद्धव ठाकरेंशी बोलायचात, परंतु हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयीचे योग कमीत कमी आले होते. एकत्रित यावी अशी तुमची मनापासून पहिल्यापासूनची इच्छा होती. नक्की. इवन स्वर्गीय बाळासाहेब असताना सुद्धा साहेबांच्या मनात सुद्धा दोघंही वेगळे झाले याची थोडीशी खंत मनात होती. पण शेवटी काय जे आहे ते घडलं ते घडलं. पण आम्ही पण खूप प्रयत्न केले आणि मला मनोमन वाटायचं की खुदा के देर आहे मगर अंधेर नाही आहे. आणि तोच प्रतीती आज येते की इतक्या वर्षांनी का होईना दोघं भाऊ एकत्र एका मंचावर येत आहेत आणि महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जे जे काय चांगलं करता येईल हे करण्याची दोघांची इच्छा आहे. हे तर सर्वस्व आहे. पण सुरुवातीलाच मी उल्लेख केला की अनेक जण प्रयत्न करत होते की दोन्ही भाऊ एकत्र यावेत. तुम्ही तर नात्यातले होतात. प्रयत्न करताना अनेक अडथळे आले असतील, अनेक तुम्हाला मोठे प्रयत्न करावे लागले असतील. त्या आठवणी कशा पद्धतीने आहेत? कारण की उद्या तो दिवस जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतो. नाही, प्रयत्न तर मी ते दोघं विभक्त झाले तेव्हापासूनच प्रयत्न होता की ती एक फार कौटुंबिक अशी क्लेशदायक अशी घटना होती. तेव्हापासून मी प्रयत्न करत होतो. पण काही नाही काही अडचणी येत होत्या, मतभिन्नता तर होतीच. पण शेवटी मी त्याचा पाठपुरावा सोडला नाही आणि बऱ्याच लोकांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्याचं फळ आज येते असं मला वाटतं. शिवसैनिक त्यावेळेस भेटायचे तुम्हाला, तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी शिवसैनिक देखील प्रयत्न करायचे. त्यावेळेस नक्की शिवसैनिकांच्या भावना कशा असायच्या? त्यावेळेस सर्व नागरिकांच्या, सामान्य नागरिक असतील, मराठी नागरिक असतील, त्यांच्या भावना कशा पद्धतीने असायच्या? नाही, त्यांना तर भयंकर ते एकत्र कधी येतील याविषयी त्यांच्या मनात खूप उत्सुकता होती. आणि सगळे सारखे मला सांगायचे की तुम्ही मामा आहात, तुम्ही काहीतरी करून प्रयत्न करा. पण मी माझ्यापर्यंत तर प्रयत्न करतच होतो. आणि अनेक जण असे कुटुंबातले सदस्य होते, ते सुद्धा याबाबतीत सकारात्मक असा प्रतिसाद देत होते. आणि शिवसैनिक तर त्यांचा ते एवढा उत्साह होता की कधी एकदा एकत्र येत आहेत. एका मोहिमेच्या अंतर्गत का होईना दोन्ही भाऊ एकत्र होत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण की हिंदी सक्तीचा GR जो आहे तो राज्य सरकारने मागे घेतला. मोर्चाचं रूपांतर मेळाव्यामध्ये झालं. तो मोर्चा होता न्याय मिळावा त्याच्यासाठी, हिंदी सक्तीचा GR मागे घ्यावा यासाठी. आता तो हिंदी सक्तीचा GR मागे घेतलाय आणि विजय मेळावा आहे. या मेळाव्याकडे कशा पद्धतीने पाहताय? नाही, हा विजय मेळावा आहे. तेच सांगतो ना की जे मराठी माणसाच्या मनात जे होतं की हिंदी सक्तीविरुद्ध जे त्यांच्या मनात एक तीव्र अशी भावना होती, ती या GRमुळे लोकांना असं वाटायला लागलं की नक्कीच हे दोघे भाऊ एकत्र आले तर मराठी माणसाचं आणखीन बलं होईल. आणि जो GR मागे घेतला याच्यात सगळ्यांना आनंदच आहे. त्यावेळची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती कशा पद्धतीने पाहताय? त्यावेळची परिस्थिती दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी अनुकूल होती का? आणि आत्ताची परिस्थिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता अनुकूल राहील का? त्यावेळच्या परिस्थितीने आत्ताची, कारण दोन्ही परिस्थितीचं साक्षीदार जे आहात ते तुम्ही आहात. नाही, त्यावेळची परिस्थिती ही पण वेगळी होती. त्याच्यानंतर पण बरेच अशा निवडणुका होऊन गेल्या. पण आजची जी स्थानिक मुंबईच्या इलेक्शन आहेत त्या बाबतीत मी काही जास्ती बोलू इच्छित नाही. कारण दोघांचाही वेगवेगळ्या पक्ष आहेत, दोघंही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत. ते एकमेकाची त्यांची काय मतं असतील ते जनतेपुढे आणि एकमेकापुढे मांडतील. ह्याच्यात मला काय जास्ती
इंटरफिअर करावं असं वाटत नाही, कारण राजकारण हा माझा तसा विषय नाही आहे. पण दोन्ही भाऊ अनेक वर्षानंतर म्हणजे जवळपास 2015 साली एकत्रित आले होते एका प्रदर्शनाच्या निमित्तानं. त्यानंतर जाहीर कार्यक्रमांमध्ये दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित असणार आहेत. तुमच्यासाठी किती अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे? हा खरंच आनंदाचा दिवस आहे. म्हणून मी सांगितलं नाही, याची डोळी याची देही बघणं हे एक सगळ्यांच्या दृष्टीने, सगळ्या मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने ही एक सुखदायक घटना आहे. आणि या गोष्टी आता नजदीक आलेल्या आहे, याचा मला खूप आनंद होतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की दोन्ही भाऊ जे आहेत ते एकाच मंचावरती असणार आहे. ते निमित्त जरी मराठी भाषेचं जरी असलं तरी सुद्धा याची डोळा आणि याची देही पाहण्याचा मला योग येणार आहे, तो मी नक्की पाहीन, अशी प्रतिक्रिया जी आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदू मामा वैद्य आहेत त्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.